श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 5. श्री गणेशाय नमः. भौकानन वैश्वानरा अज्ञानतमच्छेदका भास्करा पूर्ण साक्षी परात्परा भक्ता खरा सदय तू. अक्कलकोट नगरात एक तपपर्यंत स्वामी राज वास करीत. भक्त बहुत झाले, वार्ता पसरली चहूंकडे. कोणासी पडता सांकडे, धाव घेती स्वामींकडे. राजे रजवाडे थोर थोर, तेव्हा किती एक नृपती. स्वामी दर्शन घेऊ इच्छिते आणि आपुल्या नगराप्रती आणू म्हणती. तयांसी बडूद्या माझे त्या अवसरी. मल्हारराव राजाधिकारी एकदा तयांचे अंतरी विचार ऐसा पातला. दिवाण आणि सरदार मानकरी तैसे थोर थोर. बसले असता समग्र बोले नृपवर तयांप्रती. कोणी जाऊनी अक्कलकोटासी, येथे आणिले स्वामींसी. तरी आम्ही तयांसी इनाम देऊ बहुत. कार्य जाणूनी कठीण, कोणी न बोलती वचन. कोणा एका लागून गोष्ट मान्य करवेना. तेव्हा तात्यासाहेब सरदार होता योग्य आणि चतुर. तोच बोलता झाला उत्तर नृपा लागे परियसी. आपली जरी इच्छा ऐसी स्वामी ते आणावे पोटपुरीसी. तरी मी आणीन तयांसी निश्चय मानसी असू द्या. ऐसे एकोणी उत्तर संतोषला. तर नृपवर ऐसे पाही समग्र आनंदित झाले. नृपतीसह सकळ जणे त्यापरी तात्याचे सन्माने गौरवणी मधुर वचने यशस्वी हो म्हणती तया. तात्यासाहेब निघाले सत्वर अक्कलकोटी. आले नगर पाहुणी संतोषले. जे केवळ वैकुंठ पाहुणी स्वामींची दिव्य मूर्ती आनंदित झाले चित्ती. तेथील जणांची पाहुणी भक्ती धन्य म्हणती तयांती. अक्कलकोटीचे नृपती स्वामी चरणी त्यांची भक्ती. राजा घराण्यातील युवती त्याही करीती स्वामी सेवा. ऐसे पाहुणे तात्यासी विचार पडला मानसी. या नगरातून स्वामींचे कैसे निघू आपण. परतनाती परमेश्वर प्रयत्न कार्य होय सत्वर. लढवून युक्ती थोर कार्य आपण साधावे. करुणी नाना पक्वाने करीते ब्राह्मण भोजन दिदले. भोसाल दाणी याचक धणे तृप्त केले. स्वामीच्या पूजे प्रति नाना द्रव्य समर्पिती. जेणे सवे करी संतुष्ट होती ऐसे करीती सर्वदा. हे काही न झाले केले किती तुके व्यर्थ गेले. तात्या मनी खिन्न झाले विचार पडला त्यांचे. मग लढविली एक युक्ती एकांती गाठुनी जोळपा प्रति. त्याज लागे विनंती करीती बुद्धिवाद सांगते त्या. जरी तुम्ही समर्थांचे घेऊन याल बडोद्यासी. मग मल्हारराव आंधळेसी इनाम देतील तुम्हा ते द्रव्य. सर्वे वर्ष चोळापासी लागली आशा. तयाच्या अंतरी भरवूनसा जहागिरीचा. बहुसाल चोळापाने कर जोडीने विनंती केली. मधुर वचनी कृपाळू होऊन समर्थांनी बडोद्याप्रती चलावे. तेने माझे कल्याण मिळेल मला बहुत धन. आपुलाही योग्य सन्मान तेथे जाता होईल. ऐसे ऐकून या वचने समर्थांनी हास्य करून उत्तर चोळापा लागून काय दिले सत्वर. राव मल्हार नृपती त्याच्या अंतरी नाही भक्ती. मग आम्ही बडोद्याप्रती काय म्हणून चलावे. इथे श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संबंध सदा ऐकोत भाविक भक्त. पंचमोध्याय गूढ. श्री रस्तो शुभम भवतु. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.